Everyone will mark their presenting. Okay, done. So let's start. Your lesson number 7 has been started and half of the part has been taught, right? Like the importance of sports, types of sports, globalization of sports, game material and toys. And today we have to start with toys and history. Okay. खेळणी त्याची त्यांचा इतिहास आपण आज पाहणार आहोत. First, let me know, am I clearly audible? Yes, am I audible clearly? Okay. See, toys can throw light on history and technological development. आपण खेळण्यांमधून इतिहास आणि टेक्नॉलॉजीची होणारी डेव्हलपमेंट म्हणजे तंत्रज्ञानाची होणारी प्रगती पाहू शकतो. त्यावर लाईट पडते म्हणजे त्याच्यावर प्रकाश पडतो म्हणजेच त्या गोष्टी आपल्याला समजून येतात. We can also get a glimpse of religious and cultural traditions through them. धार्मिक आणि सांस्कृतिक ज्या आपल्या परंपरा आहेत त्या सुद्धा आपल्याला खेळण्यांवरून समजत असतात. As a part of traditional Diwali celebration in Maharashtra, model forts are made. जसं की महाराष्ट्रात आपण दिवाळीत काय करतो, दिवाळी साजरी करायची म्हणजे आपल्याकडे मातीचे किल्ले बनवायची परंपरा आहे, बरोबर. Clay images of Chhatrapati Shivaji Maharaj and his soldiers and also people and animals are placed on this model fort. आणि ही किल्ल्यांची प्रतिमा तयार केल्यावर आपण त्या मातीच्या किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवतो. ती सुद्धा मातीची बनलेली असते आणि त्यांचे जे सहकारी होते, त्यांचे जे मावळे होते, किल्ल्यावर राहणारे लोक, प्राणी या सगळ्यांचे मॉडेल आपण त्या किल्ल्यावर ठेवत असतो. This tradition keeps the memory alive of the important role of forts in the history of Maharashtra. आणि या परंपरेने काय केलं आहे, आपण ही परंपरा दिवाळीत जपत आहोत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास हा कोणी घडवलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेला आहे. आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचा ठेवा आहे किल्ले. म्हणून महाराष्ट्रातील किल्ल्यांनी जो इतिहास घडवला आहे त्याला उजाळा देण्याचा हा एक प्रकार खूप मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये दिवाळीच्या वेळी साजरा केला जातो. An ivory doll made by Indian craftsmen was found in excavation of Pompeii and ancient in Italy. मार्क करा है ivory doll. Okay. This can be asked for your filling the blanks. इटलीमधील पॉम्पेई या शहरात जेव्हा एक्सकॅव्हेशन करण्यात आलं, उत्खनन करण्यात आलं, तेव्हा तिथे भारतीय क्राफ्ट्समॅननी बनवलेली आयव्होरी डॉल म्हणजे हस्तिदंताची एक बाहुली सापडली. इट इज डेटेड टू फर्स्ट सेंचुरी सीई आणि ती पहिल्या शतकातली आहे असं इतिहासकारांना वाटतं. दिस आर्टिफॅक्ट थ्रोज लाईट ऑन द इंडो रोमन ट्रेड रिलेशन आणि या बाहुलीवरून भारत आणि रोम यांच्यामध्ये व्यापारी संबंध होते असा निष्कर्ष काढण्यात येतो. The toys found in archaeological excavations can tell us about cultural contact between nations in ancient times. म्हणूनच आपल्याला जेव्हा एक्सकॅव्हेशन मध्ये उत्खननामध्ये खेळणी मिळतात तेव्हा ही खेळणी प्राचीन काळी विविध देशांमधील जे व्यापारी संबंध होते त्या संबंधावर एक प्रकारे प्रकाश टाकतात. ते संबंध कशा प्रकारे होते ते आपल्याला समजून देण्यासाठी ही खेळणी उपयोगी पडतात. म्हणून खेळणी आणि इतिहास यांच्यामध्ये एक संबंध आहे असं सांगितलं गेलं आहे. अंडरस्टूड टिल हियर? टॉयज अँड हिस्ट्री समजलाय का? ओके. ओके,
Tell me, on what toys can throw lights? On what toys can throw lights? You have your books with you. Books are open before you. खेळणी कशावर प्रकाश टाकण्याचं काम करतात? On what toys can throw light? Yes. Okay, it's fine. You don't have book, but I have taught you just now, ना? आता शिकवलं ना मी तुम्हाला. Anuj, Dheeraj, what about you? Toys can throw light on history and technological development. Okay. What was found in the excavation of Pompeii, which was done by Indian craftsmen? इटलीतील पॉम्पी शहराच्या उत्खननात काय सापडलं जे भारतीय कलाकारांनी बनवलेली वस्तू होती? कोणती होती ती वस्तू? Ivory dot. Yes. 7.6 is literature and movies on sport. बघा आता तुम्ही पाहत असाल खेळ आणि त्या संबंधित काही लिटरेचर पण अवेलेबल असतं किंवा चित्रपट सुद्धा काढले जातात. येस, तुम्ही पाहिलं असेल दॅट दंगल मूवी, जे रेसलर आहेत फोगट, गीता फोगट आणि तिची बहीण यांच्यावर काढला गेला होता. येस, म्हणजेच खेळ आणि त्यांच्या संबंधी काही चित्रपट किंवा साहित्य उपलब्ध आहे ते पाहूया आपण. लिटरेचर अँड मूवीज ऑन स्पोर्ट. Publishing of books and encyclopedias of sports is a newly developing enterprise. बघा, खेळाशी संबंधित साहित्य किंवा एक नवीन ज्ञानशाखा आहे आणि ती त्यामध्ये खेळाशी संबंधित काही बुक्स वगैरे पब्लिश केले जातात. द हिस्ट्री ऑफ मल्लखांब हॅज बीन रिसेंटली पब्लिश्ड. आणि आताच मराठी भाषेत मल्लखांबाचा इतिहास प्रदर्शित केला गेला आहे. There is an encyclopedia on the subject of exercise. व्यायाम खेळासाठी खूप महत्वाचा असतो आणि व्यायाम या विषयावर सुद्धा एक एन्सायक्लोपीडिया कोश हा छापला गेलेला आहे. Some years ago there was a sports magazine named षटकार. काही वर्षांपूर्वी एक मॅगझिन होतं, स्पोर्ट्स मॅगझिन, त्याला षटकार असं नाव होतं, ज्याचं नाव षटकार होतं. There is ample literature available in English on sports. इंग्लिश मध्ये खेळ या विषयावर खूप मोठ्या प्रमाणात लिटरेचर किंवा साहित्य अवेलेबल आहे. Some television channels are exclusively devoted to sports. तुम्ही पाहिलं असेल 10 स्पोर्ट्स, स्टार स्पोर्ट्स यासारखे चॅनल काय आहेत? खेळ याच विषयाला वाहून घेतलेले आहे. ओके. Recently, some movies on sports and biography of players have been released in various languages. आता काय सुरू झालंय, काही खेळांवर वेगवेगळे पिक्चर काढण्यात येतात आणि खेळाडूंवर सुद्धा बायोग्राफी बनवली जाते. जसं बायोग्राफी ऑन मिल्खा सिंग. येस, पाहिलाय का तो मूवी? येस, that is also biography of Milkha Singh. Okay, बघा. Recently, some movies on sports and biography of players have been released in various languages. For instance, the films Mary Kom and Dangal. इथे मेन्शन केलेला आहे मेरी कॉम आणि दंगल. मेरी कॉम ही एक बॉक्सर आहे, आपल्या
इंडियाची आणि तिच्यावर सुद्धा पिक्चर काढला गेला होता. आणि दंगल दंगल या मूवी मध्ये सुद्धा फोगट सिस्टरवर हा मूवी काढला गेला होता. मेरी कॉम is the first Indian female boxer to participate in the Olympics and to win a bronze medal. बघा, संपूर्ण भारतातून ऑलिम्पिक मध्ये भाग घेणारी पहिली महिला आणि कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला ही मेरी कॉम आहे, जी एक बॉक्सर आहे. तिच्यावर मूवी काढण्यात आला होता. दंगल इज बेस्ड ऑन द लाईफ स्टोरी ऑफ फोगाट सिस्टर्स who were the first Indian female wrestlers to win gold medals at various international competition. त्यानंतर ज्या फोगाट सिस्टर होत्या, या फोगाट सिस्टरांवर सुद्धा एक पिक्चर काढण्यात आला दंगल नावाचा. यामध्ये ह्या फोगाट सिस्टर या भारताच्या पहिल्या महिला आहेत ज्यांना खूप अशा इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्स मध्ये ज्यांनी गोल्ड पटकावलं होतं आणि पहिल्या फीमेल रेसलर आहेत. ओके, त्यांच्या पूर्ण जीवनावर आधारित हा चित्रपट बनवला गेलेला आहे. The process of making a movie requires deep study of the particular period of the movie's story, language, dressing style, social life, etc. of that period. आता चित्रपट बनवायचा आहे, मग चित्रपट बनवताना चित्रपट ज्या काळातला दाखवलेला आहे त्या काळातली भाषा, त्या काळात लोक कसे कपडे घालत होते, त्यांचा पेहराव, सामान्य जनजीवन कशा प्रकारे होतं, ते या सगळ्यांचा अभ्यास करावा लागतो. आता चित्रपट बनवताना त्या ज्या ऍक्ट्रेस होत्या दंगल फिल्म मधल्या, त्यांना या फोगट सिस्टर्सची भाषा शिकायला लागली असेल. ओके, आणि त्यांचे तुम्ही चित्रपटाची स्क्रीन बघूनच समजू शकता की हे थोडं ओल्ड टाइमचं दाखवलं गेलेलं आहे. बिकॉज नाव दॅट फोगाट सिस्टर्स हॅव मॅरिड. ओके, आता त्या मॅरिड आहेत आणि आता 2 ते 3 वर्षापूर्वी तो पिक्चर आलेला होता. त्यामुळे त्यांचं बालपण दाखवणे यासाठी चित्रपटासाठी यासाठी जे चित्रपट बनवतात त्यांना त्या वेळेचा खूप अभ्यास करावा लागला असेल. Students of history are well trained to do research of this kind. मग हा असा अभ्यास करणे इतिहासाच्या विद्यार्थ्यांना शक्य होतं. Knowledge of history of sports is also essential for writing articles in various publications like encyclopedia, newspapers, sports magazines, etc. मग काही ठिकाणी आपल्या पेपरमध्ये पण, न्यूज पेपरमध्ये पण तुम्ही पाहू शकता, एक भाग स्पोर्ट्स साठी राखीव ठेवलेला असतो. त्यामध्ये वेगवेगळ्या स्पोर्ट्समॅनची माहिती असते, कोणत्या स्पोर्ट्सच्या विषयी काय न्यूज आहे ते लिहिलेलं असतं. न्यूज पेपरमध्ये पाहिलं असेल तुम्ही. मग हे सगळं लिहिण्यासाठी एन्सायक्लोपीडियामध्ये पण खेळांवर माहिती असते, ती माहिती लिहिण्यासाठी इतिहासाच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जाते. आणि कारण या विषयावर लिहित असताना खेळाचा इतिहास माहित असणे खूप गरजेचं असतं. ओके, understood 7.6. yes, clearly. I'm going to ask you the questions, then only I will know what you have got or what you have not got. Next is sports and professional opportunities. खेळ आणि त्यामधून कोणकोणत्या व्यवसायाच्या ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात ते पाहायचं आहे आपण. Although sports and history appears to be distant as subject, there is a close tie between them. खेळ आणि इतिहास यांना जर आपण असंच बघितलं तर आपल्याला असं वाटेल की त्यांच्यात काहीच संबंध नाही, पण त्यांच्यात काय आहे, a close tie between them, त्यांच्यात सुद्धा एक निकटचा संबंध आहे. Students of history can find many opportunities in the field of sports journalism. बघा, इतिहासाच्या विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स जर्नलिझम म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, कोणी कॉमेंट्री करत असतं, प्रत्येक स्पोर्ट्ससाठी कोणीतरी कॉमेंट्री करायला वगैरे असतं, त्यासाठी त्यांना स्पोर्ट्स जर्नलिझम या गोष्टीची खूप आवश्यकता असते. ओके, त्यांना स्पोर्ट्सशी रिलेटेड जर्नलिस्ट हवे असतात. कुठे मॅच चालू असेल तर तिथे कॉमेंट्री करण्यासाठी तिथून डायरेक्ट प्रक्षेपण होतं जेव्हा, तेव्हा तिथे न्यूज रिपोर्टर सुद्धा असतात. मग यासाठी
इतिहासाच्या विद्यार्थ्यांना जे हिस्ट्री शिकतात त्यांना सुद्धा इथे चान्स मिळू शकतो. One needs to resort to history in order to write article reviews about sports events like Olympics or Asiad. Sorry. Or national and international matches. बघा, ऑलिम्पिक किंवा एशियड मॅचेस असतील किंवा कोणत्याही स्वरूपाची नॅशनल किंवा इंटरनॅशनल स्पर्धा असेल तर त्यांच्या संदर्भात लेखन करणे, त्याला जज करणे, या सगळ्यांसाठी ज्याला हिस्ट्री माहिती आहे, स्पोर्ट्सशी रिलेटेड हिस्ट्री ज्याला माहिती आहे, त्या जाणकारांची मदत घ्यायला लागते. एक्सपर्ट कॉमेंटेटर्स आर इन डिमांड ड्युरिंग स्पोर्ट्स मॅचेस. बघा, खेळाची स्पर्धा चालू असेल तर त्यासाठी कॉमेंटर खूप गरजेचा असतो. ओके. An expert commentator needs to have good knowledge of the history, statistics, previous records, eminent players, historical anecdotes, etc. related to the concerned game. Knowledge of the history is useful for them. बघा, मग हा कॉमेंटेटर म्हणजे असाच कोणीही कॉमेंट्री करणारा नसावा. मग हा जो कॉमेंटेटर आहे त्याला जो गेम चालू आहे त्या गेमशी रिलेटेड, त्या गेमचा सगळा इतिहास, मागच्या गेमची जी काही स्टॅटिस्टिक आहे, जी आकडेवारी आहे ती माहिती पाहिजे. या खेळात कोणकोणते विक्रम केलेले आहेत, या खेळातले गाजलेले खेळाडू कोण आहेत, आणि या खेळासंबंधित काही हिस्टॉरिकल अशी एखादी गोष्ट जी एक ऐतिहासिक आठवण म्हणून मानली जाते. ओके. या सगळ्या गोष्टींचं ज्ञान त्या कॉमेंटेटरला असणं खूप गरजेचं आहे. Matches of various sports like cricket, football, kabaddi, chess, etc. are shown live on television on various channels. तुम्ही पाहिलं असेल की हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, चेस या सगळ्यांच्या मॅचेस लाईव्ह आपल्या टेलिव्हिजनवर दाखवल्या जातात. ऑलिम्पिक्स मागे जेव्हा ऑलिम्पिक्स चालू होतं तेव्हा सुद्धा ते दाखवलं जात होतं. येस. The role of professionals who track and keep the record of this telecast from various channels has become very important now. The sports channels continue telecasting round the clock. There are many professional opportunities available in this field. बघा, मग आपण पाहतो की हॉकी, क्रिकेट, फुटबॉल यासारखे जे गेम्स आहेत त्यांचा लाईव्ह जे प्रक्षेपण आहे ते सतत टीव्ही आपल्या टीव्हीवर चालू असतं. तिथे गेम चालू असताना तिथून लाईव्ह स्ट्रीमिंग आपल्या टीव्हीवर चालू असतं. वेगवेगळ्या चॅनल्समुळे खेळाच्या संबंधित ज्या नोंदी ठेवल्या जातात त्यांना सुद्धा खूप मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. खेळाशी संबंधित जे स्पोर्ट्स चॅनल असतात ते 24/24 तास चालू असतात. त्यामुळे या क्षेत्रात काम करण्याची संधी अनेकांना उपलब्ध आहे. गॉट टिल हिअर? Yes, everyone got till here? Next part is okay. References are an essential factor of sports matches. Trained referees, oh sorry, not references, referees. Referees are an essential factor of sports matches. Trained referees are required to pass qualifying examination. Qualified referees can work at district, state, national and international levels. तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक खेळाच्या स्पर्धेमध्ये रेफरी आवश्यक असतो, बरोबर? मग रेफरी कोणताही गेमसाठी रेफरी म्हणून प्राप्तता जर प्राप्त करायची असेल तर त्यासाठी एक्झाम असते आणि ही एक्झाम जे पास झाले आहेत त्या रेफरीजना डिस्ट्रिक्ट, नॅशनल, इंटरनॅशनल
या सगळ्या लेवलवर काम करण्याची संधी मिळते. गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट सेक्टर्स आर ट्राइंग टू प्रमोट स्पोर्ट्स. आता सरकारी आणि खासगी क्षेत्र सुद्धा खेळांना उत्तेजन देण्याचा प्रयत्न करत आहेत. देर आर स्कॉलरशिप्स ऑफर्ड टू स्पोर्ट्स पर्सन. खेळाडूंना शिष्यवृत्ती सुद्धा दिली जाते. देर आर रिझर्व सीट्स फॉर देम इन द गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट इस्टॅब्लिशमेंट. सरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये सुद्धा या खेळाडूंसाठी राखीव जागा ठेवण्यात येतात. येस, अंडरस्टूड. 7.5 sorry, this 7.7 has been understood. Yes, okay. Yes. Do you know Bal J. Pandit was the first Indian cricketer to pioneer cricket commentary. People used to listen very eagerly to his broadcast from Akashvani. His well-studied commentaries were full of information about the history of the playground, career history of the player, anecdotes about the game, and established records of the game. His commentaries used to be entertaining because of these historical details. बघा, हे आता जे मी चित्र दाखवलं ते होते बाळ जे पंडित. हे क्रिकेटच्या मॅचेसचं मराठीतून कॉमेंट्री करत असायचे आणि हे आकाशवाणीवर दाखवत असायचे, आकाशवाणीवर ऐकवत असायचे आणि लोक पण अत्यंत उत्साहाने त्यांची ही कॉमेंट्री ऐकण्यासाठी तयार असायचे. ही कॉमेंट्री करताना हे बाळ पंडित त्या मैदानाचा इतिहास सांगायचे. त्यानंतर जो खेळाडू खेळत असेल त्याचा इतिहास सांगायचे. त्या खेळाशी संबंधित एखादी आठवण असेल तर ते सांगत असायचे आणि त्या खेळाशी संबंधित कोणी काय रेकॉर्ड केले आहेत ते सुद्धा सांगायचे. ओके, अंडरस्टूड. The whole lesson we have completed. Have you understood? Yes, should I ask you the question and answers? Yes, tell me, should I ask you the question and answers? You all are going to give the answers, right? Please. Uh, for first one, you can write it in a chat box, okay? The ancient event of Olympic competition used to be held at Olympia, Greece, Rome, India, China. Yes, it's A, Olympia, Greece. The wooden dolls made made in Maharashtra are called Thaki, Kalichandika, Gangavati, Champavati. What about this? Wooden doll in Maharashtra. Okay, I have to get clear this because I have not taught you. Okay, yes, it's right. Yes, it's right. Next. Identify the wrong pair of the following, correct it and rewrite. Mallakham, outdoor game based on physical skill. Water polo, water sport. Skating, adventurous ice sport. Chess, outdoor game. Fourth one, chess is a outdoor game. Chess is a indoor game. Okay. Next. Write notes, toys and festivals.
टॉयज अँड फेस्टिवल्स, खेळणी आणि उत्सव. टेल मी. Yes? Tell me uh, toys and festivals, sports and movies. Yes, write your name in the chat box. Who is going to tell me the answer? चला chat box मध्ये नाव लिहा. Anyone you can choose and tell me. Toys and festival, toys and movies. Sports and movies. Okay, Yash, put on your mic. Toys and festivals are interrelated since ancient times. Toys are used for decorations in different culture and religion during festivals. In some cultures, toys are distributed as gifts. Santa Claus gives children toys during Christmas. As most of Diwali celebration in Maharashtra, model forts are made displaying image of Chhatrapati Shivaji Maharaj, its soldiers and animal which are toys. Clay image of snakes and bulls are sold during festivals like Bail Pola and Nagpanchami. Uh, Nagpanchami. Yes, very nice. Next is sports and movies. Dheeraj, will you this one? Okay, start. Movies and sports are related. Movies makers use sports as the theme of film. Therefore, there have been several movies which have been released in various languages on the life story of famous sports personalities such as Dangal based on Photoghats sisters who were the first female Indian wrestlers to win gold medal at various international competitions. People draw inspiration by watching movies depicting the struggle and hardship of these sportsmen. As such, movies earn a huge profit as people can relate to real life examples as love to watch such films. Yes, very good. Next is explain the following statement with reason. Currently, the structure of sports economy has been significantly affected. सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे. Yes, Anuj. The process of globalization has influenced the field of sports in the 20th to 21st century. International matches of various sports like cricket, football, etc. are telecast in every corner of the world. Fans watch these matches for entertainment and aspiring players to learn more. The citizens of the non-participating countries also watch these matches. Retired players get a chance on television channels as commentators. Matches garner a large audience, hence the companies look at it as an opportunity to advertise and sell their products. All these factors have led to change in the structure of sports economy. Yes, good. Next is टॉयज कॅन टेल अस अबाउट कल्चरल हिस्ट्री. खेळण्यांद्वारे इतिहास आपल्याला इतिहास समजतो. Who will? Yes, who will this one? Okay, Dheeraj. Toy, toy can tell us about cultural history. They are used as a symbol and model for different culture as tradition being followed since past, thus keeping the memory of culture alive in present time. Within cultural societies, toys are a medium to enhance a child's perception of culture. Where whenever a cultural festival is nearby, several toys as model occupy the
markets. For example, as part of Diwali celebration in Maharashtra, model forts are made. This tradition keeps the memory alive of the important role of the forts in the history of Maharashtra. Yes. Answer the following question in 25 to 30 words. Explain the importance of sports. खेळाचं महत्त्व स्पष्ट करा. Explain the importance of sports. Yes, Anuj. Sports help us to overcome our pains, worries, and sufferings. We feel relaxed and refreshed by playing games. Games which involve a lot of physical activity not only provide good exercise but also help in building a tenacious and strong body. One can develop courage, determination, and sportsmanship playing games. A sense of cooperation and team spirit develops when we participate in games which requires collective participation. Team games also help in developing a leadership quality. How are professional opportunities available in the field of sports? खेळातून व्यावसायिक संधी कशा प्रकारे प्राप्त होतात? Professional opportunities. Yes, you can tell that commentary wala part. Sport journalism. Yes, Yash. There are many opportunities available in the field of sports. Writers are in demand who can write on sports, and criticals who write reviews are in demanded. Commentators are in demand on television, radio, and various other private channel. Explains we association are needed to provide information regularly. Coach trains the player playground staffs to maintain the field, umpire, etc. Cameraman, computers, experts, and team of assistant to have uh, train and required to work as efforts nationals and international levels. Yes. Now your question number 5. Write detailed answers to the following question. Write about the history of sports equipment and toys in ancient India. प्राचीन भारतात खेळ आणि साहित्य कशा प्रकारे होतं त्याची माहिती लिहा. Yes, who will? History of sports equipment and toys in ancient India. प्राचीन भारतातील खेळणी आणि टॉयज इक्विपमेंट. Yes. Okay, Dheeraj. Clay toy made from clay have been found in the archaeological excavation of ancient places. It was not noted that these toys were made either by hand or by using molds. Reference to doll can be found in ancient Indian literature. Kathasaritsagra has very interesting description of games and toys. In addition, a Sanskrit play by Sudraka is named Mricha Chakitka, which means a clay cart. In India, there are regional tradition of making dolls. For example, in Maharashtra, dolls were made from wood, which was known as khaki. In the ancient period, dolls were exported to Rome, and ivory dolls made by Indian craftsmen was found in the excavation of Pompeii, an ancient city in Italy, which is dated on first century CE.
Yes. Next is explain the close tie between sports and history. स्पोर्ट्स आणि हिस्ट्री यांच्यातला संबंध स्पष्ट करायचा आहे. येस. Yes, how sports and history are related. आवाज येतोय का माझा? Am I audible? Okay. See, although sports and history appears to be distant as subject, there is a close tie between them. Student of history can find many opportunities in the field of sports journalism. One needs to resort history in order to write article, reviews about sports event like Olympic or Asiad or national and international matches. आणि त्यामध्ये अजून तुम्ही लिहू शकता की कॉमेंटेटर बनण्यासाठी पण त्या गेमच्या हिस्ट्रीचं नॉलेज असायला हवं. ओके, मॅचेसची कॉमेंट्री करण्यासाठी स्पेसिफिक गेमची हिस्ट्री काय आहे, कोणत्या खेळाडूची काय हिस्ट्री आहे ते सुद्धा माहिती असायला हवं. हेल्स स्पोर्ट्स अँड हिस्ट्री आर रिलेटेड. ओके, गॉट. नेक्स्ट इज एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन इंडोर अँड आउटडोर गेम्स. येस, explain the difference between indoor and outdoor games. Who will? Indoor and outdoor games. Yes, Dheeraj. The, those games we can be played inside the home or any closed space are called indoor games. Outdoor games, those games which require a huge open space for playing and cannot be played inside the home, are outdoor games. Indoor games, there is no interference in the game by any kind of weather outside. Outdoor games, the weather condition interfere in the game being played. Indoor games, such games help to development skills and capabilities. Outdoor games, such games develop physical skills and are mostly related to physical exercises. Indoor games, these games require a small area and are played by sitting at one place, no movement required. Outdoor games, these games require a large area and movement of the players occur from one place to another. Yes, done. Okay, good. So here we have completed all the question answers also. Have you understood each and every question and answer? सी तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे सध्या हे सगळं समजून घेणं. काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता क्लिअरली. एनीवन हॅज एनी डाऊट? एनी डाऊट? Okay, clearly understood now? Okay, in the next lecture we will be starting with your lesson number 8. Okay? Yes. So now you can leave the class. Bye bye. Yes, bye.